मंदिराच्या बाहेर पडलो आणि कोणता सण साजरा केला सांगा बरं? रस्त्यावर कोणता रविवार? आणि त्या दिवशी आपण काय झावळे घेऊन काय घोषणा दिली? हो सन्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि इथून या पवित्र आठवड्याची सुरुवात झालेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला विविध गोष्टी यामध्ये दिसतात. त्यामध्ये आपल्याला दिसतं की यरुशलेमकडे येशूने विलाप केलेला आहे. त्यानंतर आम्हाला असं दिसतं की यरुशलेममध्ये येत असताना येशूने मंदिराचं शुद्धीकरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताने पुढे जाऊन जे आहे आपल्याला असं दिसतं की यहुद्याचा विश्वासघात बुधवारी केलेला आहे. आणि आज आपण जाणार आहोत जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने एक महत्वाची विधी, या जगात सगळ्यात जास्त महत्वाची, सर्व राष्ट्रांमध्ये अतिशय पावित्र्याने पाळली जाणारी ती आहे प्रभू भोजनाची विधीची स्थापना केलेली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी जेव्हा आपण आज या विधीकडे जाणार आहोत, ओजस पहिल्या टॉपिक कडे आपण जात असताना आपण बघूया की काय असं गोष्टी आहे. आपण प्रभुवचन दर महिन्यातून पहिल्या रविवारी घेतो, परंतु आज प्रभुवचनाच्या संदेशामध्ये कोणतं वैशिष्ट्य आहे? जेव्हा आपण त्याचा अभ्यास करत असताना आपण वधस्तंभाकडे वाटचाल करणार. कारण की आजचं प्रभुवचन हा पहिल्या रविवारचं प्रभुवचन आहे का सांगा बरं? पहिल्या रविवारचं प्रभुवचन आहे का? निश्चितच नाही. आजच जे प्रभुवचन आहे ते प्रभुवचन आहे मोंदी गुरुवारचं प्रभुवचन. आणि या मोंदी गुरुवारच्या प्रभुवचनाला आपण जेव्हा गुडघे टेकणार आहोत, जेव्हा आपण आपल्या मनाची अंतःकरणाची तयारीनिशी प्रभूला सामोरे जाणार आहोत, तर मग ह्या प्रभुवचन इतर प्रभुवचनापेक्षा कसे वेगळे आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे सर्वप्रथम आपण जेव्हा मौंदी गुरुवारकडे बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की मौंडी या शब्द लॅटिन शब्दाचा अर्थ आहे आज्ञा. आणि प्रभूने जी आज्ञा दिली आहे ती ही आहे की माझ्या स्मरणार्थ करा. बोला सगळेजण, माझ्या स्मरणार्थ करा. आणि आता कोणती गोष्ट करायची आहे? प्रश्न आहे, तर कोणती गोष्ट या मौंदी गुरुवारी आपल्याला करायची आहे? तर ती गोष्ट आहे या प्रभुवचनाला सामोरे जात असताना प्रभूच्या कोणत्या गोष्टीचं स्मरण करायचं आपण या संदेशामध्ये बघणार आहोत. आणि त्यामुळे आपण गांभीर्याने बघा, आपल्या हातामध्ये पवित्र शास्त्र घ्या, हायलायटर्स घ्या, नोट्स घ्या, पेन घ्या. आणि या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. कारण की आम्हाला विश्वास आहे की आमची मंडळी त्या अभ्यासू प्रवृत्तीची आहे. आणि ती अभ्यासी प्रवृत्ती आपण जर जपली तर निश्चितच त्या विधीचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. परंतु आपल्याला आता पहिल्या सणाकडे जात असतो की वलांडणाचा सण किंवा बेकमेर भाकरीचा जो सण आहे, त्या दिवशी आपण जेव्हा ह्या वचन वाचलेलं आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की तो वचन 15 मध्ये बघा, तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वलांडणाचं भोजन तुम्हा बरोबर करावे अशी माझी फार उत्कंठा होती किंवा इच्छा होती. प्रेज द लॉर्ड. पण आता हे वलांडणाचं भोजन आणि प्रभू भोजन, ओजस पासोवर ज्याला आपण म्हणतो ते, आणि प्रभू भोजन ज्याला कम्युनियन म्हणतो, यामध्ये काय आता परिवर्तन घडलेलं आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वलांडणाचा सण ह्या मोशेच्या समय, जेव्हा जो मोशे होता त्यांनी 10वी पिढीच्या बद्दल मिस्राला सांगितलेलं आहे. 10वी पिढा जी आहे त्या समय मिस्राला आणि निश्चितच फारो राजाला सांगितलंय की जर तू आता परमेश्वराच्या लोकांना मुक्त केलं नाही, त्यांची सुटका केली नाही, तर परमेश्वराचा क्रोध उतरणार आहे. आणि परमेश्वराचा क्रोध उतरल्यानंतर काय घडणार आहे? तुमच्या घरातला प्रथम पुत्र मारला जाणार आहे. प्रथम पुत्र मारला. बघा, या सगळ्या गोष्टी कम्युनियन संडे आणि उद्याचा गुड फ्रायडे कनेक्टेड आहे, त्यामुळे आपण लक्ष देऊन ऐकूया. तर हा पहिला पुत्र जो आहे, ओजस पहिला पुत्र, आणि हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघत आहोत तर ही बाब की ती तलवार घेऊन जेव्हा दूत फिरत होता तेव्हा आपल्याला असं दिसतं की इथे 2 प्रकारचे लोक होते किंवा 2 गट होते. कोणकोणते गट होते? एका बाजूला इस्रायली लोक,
जे प्रभूचे लोक होते. दुसऱ्या बाजूला कोण होते? मिस्री लोक होते, जे त्यांना गुलामीत ठेवत होते. एक जण गुलाम होते आणि एक राज्यकर्ते लोक होते. गुलामीमध्ये कोण होते बोला? गुलाम मध्ये कोण होते? आणि अधिकार गाजवणारे कोण होते? आणि त्यांची सुटका करण्यासाठी आता देव परमेश्वर त्यांच्यासाठी उभा राहिलेला आहे. आणि त्या समयी जेव्हा रात्रीचा समय झालेला आहे आणि त्यामुळे तलवार घेऊन हा जेव्हा दूत फिरत आहे, आपल्याला असं दिसतंय की इस्रायली लोकांचा बचाव झालेला आहे. कशामुळे बचाव झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे? सांगा, काय अशी गोष्ट होती की असं कोणतं चिन्ह होतं की ते चिन्ह बघून या इस्रायली लोकांच्या घरचा आणि विशेष करून प्रथम पुत्राचा बचाव झालेला आहे? सांगा. स्क्रीनवर दिसत आहे ना सगळ्यांना? तर तिथे आपल्याला घराच्या कपाळपट्टीत आणि बाहेरला काय लावलेलं आहे? रक्ताचं सिंचन केलेलं आहे, रक्ताचा लेप केलेला आहे. आणि ते हे दाखवत होतं की हा जो कोकरा आहे, हा जो बलिदान झालेला कोकरा आहे, त्याचं रक्त ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीस लावल ते सुरक्षित राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे सुरक्षित राहणार आहे. परंतु ज्यांच्या घराच्या कपाळपट्टीस अशा प्रकारचं चिन्ह दिसणार नाही, अशा प्रकारचा रक्ताचा आपल्याला निश्चित दार बाहेरला चिन्ह आणि लेप दिसणार नाही, त्यांच्या घरावर मोठं संकट म्हणजे मरण येणार आहे. प्रेज द लॉर्ड. मरण येणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की इस्रायली लोक जे परमेश्वराचे लोक होते, त्यांनी त्याची आज्ञा पाळली आणि त्यांनी काय केलेलं आहे? प्रत्येक कुटुंबाच्या हिशोबाने एक एक कोकरा, जो वलांडणाचा कोकरा होता, त्याचा वध केलेला आहे. आणि या यज्ञाचा जे रक्त आहे ते आपल्या घराच्या दारात बाहेरला आणि कपाळपट्टीला लावलं आणि ते बचावलेले आहे. प्रेज द लॉर्ड. तर दुसरीकडे ज्यांनी याला सिरियसली घेतलं नाही, ज्यांनी यांना गांभीर्याने घेतलं नाही, ज्यांना परमेश्वराने बोलवलेलं नव्हतं, जे निश्चितच परमेश्वराच्या लोकांचे आणि परमेश्वराचे शत्रू होते, त्यांच्या घरी मोठं रडणं होतं, विलाप होता, शोक होता. का? कारण की त्यांचा प्रथम पुत्र मारला गेला होता. राज घराण्यामध्ये देखील, आपण महालामध्ये देखील शोक होता, कारण की तिथे देखील पुत्र मारला गेला होता. आणि इस्रायली लोक सुरक्षित होते कारण की त्यांचा परमेश्वर त्यांच्या बाजूने होता. प्रेज द लॉर्ड. आणि आजचा दिन जेव्हा ते प्रवास करायला निघालेले आहे, तेव्हा प्रवास करत असताना आता त्यांना मुक्ती प्राप्त झाली आहे, त्यांची सुटका झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की देव परमेश्वर त्यांचा तारणारा झाला, मुक्तीदाता झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ह्या वलांडण्याच्या सणाला पाळण्याकरता एक कोकरा आपल्याला दिसत आहे. आणि तो कोकरा हा अतिशय महत्वाचा आहे, कारण की जर कोकरा नसता तर त्यांचा बचाव झाला नसता, त्याला मुक्ती मिळाली नसती, त्यांची सुटका झाली नसती. कारण की कोकऱ्याचं बलिदान हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे हाच कोकरा आज आपल्याला परत एक वार दिसतो. आणि त्या कोकऱ्याचं नाव आहे, वलांडणाऱ्या कोकऱ्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. उद्या तो वधस्तंभी जरी जात असला, परंतु येशूला स्पष्ट माहित होतं की तो हा कोकरा आहे ज्याच्याबद्दल घोषणा केली होती अरण्यामध्ये. बाप्तिस्मा करणारे योहाने काय घोषणा केली होती? हा पहा, देवाच्या कोकरा, ज्याने काय करायचं आहे? पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रेज द लॉर्ड. बघा, सुरुवातीला सेवा कार्याच्या आरंभीच आपल्याला दिसतं की पाप हरण करणारा कोकऱ्याचं आगमन झालेलं आहे. हे देवाचा हा संदेश विदित करत आहे, घोषित करत आहे. आणि तो कोकरा आता उद्याच्या दिवशी या प्रभू भजनाच्या पश्चात गेत्सेमने बाग आणि गेत्सेमने बागेच्या नंतर वधस्तंभाकडची वाटचाल त्याचे आरंभ होणार होते. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे या कोकऱ्याला अतिशय महत्व आहे. या कोकऱ्याने इस्रायलाला मुक्ती दिली. परंतु हा कोकरा जो वधस्तंभावर जात होता, त्यांनी ह्या इस्रायली लोकांनी आणि यहुदी लोकांनी त्याला मान्यता दिली नाही. बघा, इस्रायली आज यहुदी म्हणून ओळखले जात होते, परंतु आपल्याला असं दिसतं
की त्या समय मोशेची आज्ञा त्यांनी पाळली आणि त्या देशामधून त्यांना मुक्तता मिळालेली आहे, सुटका मिळालेली आहे. समुद्रातून जात असताना, समुद्रातून जात असताना देखील समुद्र दुभागलेला होता आणि समुद्र दुभागल्यानंतर देखील त्या नवीन देशाकडे त्यांनी वाटचाल केलेली आहे, कनान देशाकडे वाटचाल केली. परंतु एकच गोष्ट घडलेली आहे प्रियांनो, की आज तेच यहुदी लोक, ज्याला आपण इस्रायली पूर्वज म्हणत असे, त्या लोकांनी त्या कोकऱ्याला जर ओळखलं नाही, परंतु ते म्हणत होते की याला वधस्तंभी खेळा, बरब्बाला सोडा आणि याला वधस्तंभी खेळा. हो प्रियांनो, त्यांचे नेत्र आंधळे झालेले होते. त्यांचे नियमशास्त्रामध्ये जे काही बंधन होते ते इतके मजबूत झालेले होते की त्यांनी या कोकऱ्याचा, वलांडणाचा कोकरा, जो आता एक सामान्य कोकरा नव्हता, तर देवाचा एकुलता एक परम पवित्र होता, तो येशू होता, परंतु त्याला जाणलं नाही. परंतु आज 2000 वर्षापासून आपण बघतो, आज देखील त्यांना त्याची ओळख नसली, परंतु तुम्ही आणि आम्ही बचावलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे इस्रायली लोक बचावलेले होते, त्याप्रमाणे आज वधस्तंभाच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी बचावलेले होतो. आणि त्यामुळे आपण काही शास्त्रपाक आता घेऊया पटापट. निर्गम याचा 19वा अध्याय याने वचन 5 आणि 6 मध्ये आपल्याला मोशे येणे प्रकारे म्हणतो की, निर्गम 19:5-6 पवित्र शास्त्र ठेवा, कारण की काही वचने वेळ अभावी मी जरा पटापट घेणार आहे. माझी वाणी ऐकाल, जर तुम्ही माझे करार पाळाल, तर सर्व लोकांपेक्षा तुम्ही माझे खास निधी व्हाल. वाचा पूर्ण. याजक राज्य आणि पवित्र राष्ट्र व्हाल. केव्हा? जेव्हा तुम्ही माझा करार पाळाल. कोणता करार होता हा? कव्हनंट कोणता होता? हा नियमशास्त्राचा जुना करार होता. आणि हे जर तुम्ही पाळले तर तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये माझी विशेष निधी, माझे निवडलेली प्रजा, माझे निवडलेले राष्ट्र होणार. आणि परमेश्वराने ते त्यांच्या संदर्भात पूर्ण केले होते. परंतु आज तो करार जो आहे, तो कराराबद्दल परत एक बार आठवण देण्याची वेळ आलेली होती. आणि आता हा करार जो होता, तो जुना करार कशामध्ये आता बदलला आहे? नव्या करारामध्ये बदलला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या नंतर तो करार जो आहे, तो शास्त्रलेख आहे, तो पूर्ण झालेले आहे. आणि यापुढे आता तुम्हा आणि माझ्यासाठी एक नवा करार, आणि हा कोकरा उभा राहिलेला आहे, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो करार पूर्ण होणार आहे. हे जुन्या करारामध्येच लिहिलेलं आहे. यिर्मया 31:31 मध्ये जर आपण बघितलं तर हा करार निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे घडणार आहे ते स्पष्ट लिहिलेले आहे. यिर्मया 31 आणि 31 वचन. परमेश्वर म्हणतो, असे दिवस येत आहे, इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्या बरोबर मी नवा करार करीन. प्रेज द लॉर्ड. नवा करार प्रभू येशू ख्रिस्त आला तेव्हाच काही घोषित झालेला नाही. यिर्मया संदेशला देखील म्हणत आहे, जवळपास 700 वर्ष अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या, की आता आम्ही जे 2 विभाग झालेले आहे, एका बाजूला यहुदा राष्ट्र आहे, एका बाजूला इस्रायल राष्ट्र आहे, परंतु हे दोघंही इस्रायली लोकांमधून आलेले, पुढे आलेले लोक आहे, त्यांच्यासाठी मी नवा करार करणार आहे. आणि जुन्या करारामध्ये आपल्याला दिसतं की मन्ना त्या लोकांना खावयास मिळाला. काय मिळाला? मन्ना कुठून आला होता? स्वर्गात. कोणाचं भोजन होतं मन्ना? सांगा. देवदूताचं भोजन मन्ना स्वर्गातून उतरलं. आणि आपल्याला असं दिसतं की योहान कृष्ण वर्तमान 6वा अध्याय 53-58 मध्ये लिहिलेलं आहे की जीवनाची भाकर मी आहे, स्वर्गातून जी उतरलेली भाकर मी आहे. जो माझे देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. स्वर्गातून उतरणारी भाकर आता कोण आहे? मी आहे. ही काय देणार आहे तुम्हाला? सार्वकालिक. केव्हा देणार आहे सार्वकालिक जीवन? जेव्हा तुम्ही त्याला खाणार आणि जेव्हा
त्या येशू ख्रिस्ताला तुम्ही अर्पण आहात. मग मान्ना पण तो स्वर्गातून उतरलेला होता, परंतु मान्ना खाऊन ते लोक अरण्यात मरण पावले. हे देवदूताचं भोजन होतं, परंतु आता स्वतः देवाचा एकुलता एक पुत्र म्हणजे देव आम्हासाठी उतरून आलेला आहे. आणि ते देह याचं सेवन केल्यानंतर मानण्यासारखी तुमची आणि माझी अवस्था होणार नाही, तर तुम्हाला आणि मला नुसतं जीवनच नव्हे तर युगानुयुगाचं जीवन ख्रिस्तामध्ये लाभणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आता आपण हे जे काही भोजनाकडे जात आहोत त्याच्यामध्ये एक मोठं जीवन आहे, कारण की जीवन की भाकर, जीवन की रोटी मैं ही हूं, है ना. आपण गीत गातो, जीवनाची भाकर मी आहे, जो कोणी मला खातो, जो कोणी याचा स्वीकार करतो त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की तो कधी देखील मरणार नाही, कधी देखील मरणार नाही. मागील या आठवड्यामध्ये मी जवळजवळ 6-7 फ्युनरल्स केले क्राइस्ट चर्च, आणि अनेक लोकांना माझे संदेश ऐकून फार फ्युनरल मध्ये आनंद वाटलो. रडणारे लोक शांत झाले आणि लक्ष देऊन ऐकू लागले की पाळक साहेब जे काही म्हणत आहे त्यामध्ये निश्चितच दुःखाच्या समय देखील आम्हाला मोठं धीर आणि सांत्वन मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणण्याचा अर्थ आहे की मरण हे आम्हासाठी अंत नाही, शेवट नाही, कारण की जी तुम्ही सेवन केलेली जीवनाची भाकर आहे ती जीवनाची भाकर आम्हाला जीवन देतं आणि ते युगानुगाचं जीवन देतं. पुनरुत्थान व जीवन. तुम्ही मेला असला तरी जगाल, तुम्ही मेला असला तरी जगाल, इथे संपणार नाही, कारण की त्याच्यानंतर उत्तम जीवन तुम्हाला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, या जीवनामध्ये अश्रू आहे, रडणं आहे, संकट आहे, व्याधी आहे, समस्या आहे, शैतानाचे हल्ले, परंतु त्या जीवनामध्ये येशू तुमचे अश्रू पुसणार आहे. तिथे रडणं नाही, तिथे शोक नाही, तिथे आजार नाही, तिथे शैतानाच्या हल्ले नाही, तिथे आनंदी आनंद मेरे येशू के चरणों में. प्रेज द लॉर्ड. हा, जगणे मला ख्रिस्तच आहे, परंतु मरणे काही नुकसान नाही, काय मला लाभ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे जेव्हा आपण जुन्या करार आणि नवा कराराच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट दिसते की येशू त्यांना म्हणतो की मी ती भाकर आहे. योहान शुभवर्तन 15वा अध्याय आणि 1 ते 5 मध्ये, मी खरा द्राक्षवेल आहे आणि पिता माळी आहे, फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याला तो काढून टाकतो. माळी कोण आहे? परमेश्वर. आणि द्राक्षवेल कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही कोण आहो? फाटे. आणि जे फाटे फळ देत नाही त्यांना परमेश्वर काय सांगतो? त्यांना तो काढून टाकतो, छाटून टाकतो. हो प्रियांनो, या 40 दिवसामध्ये आपण उपवास केलेला आहे, प्रार्थना केलेली आहे आणि आपण विविध ठिकाणी सेवा केलेली आहे, आपण गीते गायलेले, अनेकांना ख्रिस्त विदित केलेला आहे, रस्त्यावर आलेलो आहे, होसन्ना म्हणून धन्यवाद दिलेला आहे. तरी देखील आता मेजाच्या पाशी येत असताना तुम्ही जरी फळ देणार असलं तरी शुद्ध आणि पवित्र असणं देखील तेवढंच महत्वाचं. प्रेज द लॉर्ड. परंतु जे काहीच करत नाही, जे नुसते गुड फ्रायडे, हॅपी ईस्टर आणि हॅपी गुड फ्रायडे आणि हॅपी न्यू इयर आणि हॅपी, त्याच्यासाठी काहीच हॅपी नाहीये, कारण की ते छाटले जाणार आहे, कारण की त्यांना नुसतं हॅपी बोलता येतं, परंतु त्यांचं हृदयामध्ये हॅपी करणारा येशू नाही. प्रेज द लॉर्ड. हा, हॅपी तुमचं जीवन, आनंदित तुमचं जीवन तेव्हा होणार जेव्हा तुम्ही येशूच्या मार्गात चालतात, त्याच्या आज्ञा पाळतात, त्याच्या मंदिरात येतात, त्याची सेवा करतात, मंदिराचे आशीर्वाद जे देवाने राखलेले ते घेऊन आनंदित होतात आणि घरी जातात. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी सगळं हॅपी आहे. कदाचित जगामध्ये दुःख आहे, जगामध्ये वेदना आहे, परंतु शेवट आणि हृदय हे आनंदित असणार आहे. आणि त्यामुळे तो म्हणतो पुढे की तो माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. तुम्हाला प्रभू या 40 दिवसामध्ये उपयोगात आणतो आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकांचा उपयोग केलेला आहे, अनेकांनी गीते गायलेले, अनेकांनी टाळ्या वाजवल्या, अनेकांनी प्रार्थना केलेल्या, अनेकांनी संदेश दिला, खूप उपयोग झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. तरी देखील समाधानी बसू नका. मी देखील समाधानी नाही. 60-65 दिलं तरी नो समाधानी, कारण की आम्हाला माहिती आहे आमच्या शेवटला श्वासापर्यंत अपूर्ण शक्ती आणि ताकदने आम्हाला प्रभूची सेवा करायची आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की ताकद आणि बळ देणारा येशू आमच्या बरोबर आहे. आणि त्यामुळे जो येशू मध्ये जातो तो पुष्कळ फळ देतो. आणि पुढे त्यांनी हे सांगितलंय की माझी वचनं जर तुमच्यामध्ये राहिली, तुम्ही माझ्यामध्ये राहिले आणि माझी वचनं तुमच्यामध्ये राहिले, तर जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन. प्रेज द लॉर्ड. हो, आज ह्या समय
अनेक लोकांनी उपवास ठेवलेला आहे आणि अनेक लोक म्हणत असतील की पाळक साहेब 40 दिवस झाले, मैंने जो मन्नत मांगी थी वो तो कुछ पूरीच नहीं हो रही पाळक साहेब, आपने तो बोला था सब मिलने वाला है, किधर मिल रहा है, कुछ नहीं मिल रहा. हो प्रियांनो, कधी कधी हे देखील होऊ शकतं की देवाची योजना आणि संकल्प तुमच्यासाठी तुमच्या मागणी आणि कल्पनेच्या पेक्षाही काहीतरी जास्त असेल. प्रेज द लॉर्ड. आजच मी प्रार्थना करत होते आणि काही लोक सुटल्यानंतर की फर्स्ट असा क्राइस्ट चर्च मध्ये मी प्रार्थना घेत होतो आणि तेलाचा स्पर्श केला आणि म्हणे प्रभूचा आवेश, प्रभूचं सामर्थ, प्रभूचं तेज आम्हाला उतरताना दिसलं. प्रेज द लॉर्ड. आम्ही पूर्ण आमच्या शरीरामध्ये एक वेगळी एनर्जी, ताकद आणि आरोग्य आम्हाला मिळालेलं आहे. अनेकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे, अनेकांचं जीवन बदललेलं आहे. आम्हाला साक्ष द्यायची होती परंतु इथे साक्ष देता येत नाही. यस प्रियांनो, तिकडे साक्ष देता येत नाही पण इथे साक्ष दिली जाऊ शकते. प्रेज द लॉर्ड. यस, आम्हाला आनंद मिळालेला आहे कारण की तुम्ही जे काही मागाल मी तुम्हाला देईन. हो प्रियांनो, जे विश्वासणारे ते काही पण फालतू गोष्ट मागणार नाही, अयोग्य गोष्टी मागणार नाही, ते योग्य मागतील कारण की त्यांचा देवाला माहित आहे आणि त्यांना देखील माहित आहे माझा देव मला काय देत आहे. आणि त्यामुळे ही बाबा पण जाणून घ्यावं की ह्या सगळ्या गोष्टी आहे कशामध्ये, कशामध्ये, जीवनाची भाकर मी आहे. ही भाकर सेवन करत असताना हो प्रियांनो, तुम्हाला जी ताकद, बळ आणि एनर्जी येते ही पवित्र सामर्थ्य आहे आणि ते येशू पासून येते कारण की येशूला तुम्ही सेवन केलेलं आहे आणि जर तुम्ही त्याला सेवन केलेलं आहे तर तुम्ही फळ देणारे होतात. प्रेज द लॉर्ड. आणि नुसतं फळ देणारच नव्हे तर या वचनाच्या मुळे तुम्ही जे काही मागता ते देखील मिळतं. प्रेज द लॉर्ड. परंतु आता रक्ताच्या बद्दल काय, कारण की आपण प्याला पण हातामध्ये घेणार आहे आणि त्यामध्ये ही गोष्ट आपण लिहिली की रक्तामध्ये जीवन आहे. रक्तामध्ये काय आहे? कधी कधी तुम्ही हॉस्पिटलला गेला असतील की नाही, परंतु आज आमच्यामध्ये इथे 2 डॉक्टर आहे. डॉक्टर मृण्मयी आहे, त्यांच्या बरोबर त्यांच्या मम्मी आहे, त्या देखील डॉक्टर आहे. आणि जेव्हा आपण जातो आणि एक प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये बघतो जे खूप भयानक असते किंवा वाईट असते किंवा कष्टदायक, क्लेशदायक असते, त्याला म्हणतात डायलिसिस. माहिती का डायलिसिस? कोणाला डायलिसिस करतात? ज्यांच्या किडन्या गेलेल्या, किडनी खराब झाली. डायलिसिस मध्ये काय करतात सांगा बरं डॉक्टर मृण्मयी? रक्त जे आहे आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे रक्त, एक शुद्ध रक्त आणि एक अशुद्ध रक्त. अशुद्ध रक्त ह्याला शुद्ध केलं जातं आणि ही प्रक्रिया ही क्लेशदायक प्रक्रिया. पूर्ण रक्त बाहेर काढायचं, त्या मशीन मधून प्युरिफाय करायचं आणि परत शरीरामध्ये घालायचं. ही अतिशय वेदनादायक बाब आहे आणि हे केल्याशिवाय तो जगणारच नाही. त्याच्या शरीरामध्ये जे काय अशुद्ध रक्त जमा झालं किंवा जे काय युरिया किंवा नायट्रोजन युक्त पदार्थ जमा झाले तर त्याचं मरण हे निश्चित आहे. याला पासून किडनी गेल्यानंतर, किडनी किती महत्वाची आहे बघा. किडनी दिवसातून अनेक वेळेस तुमचं रक्त शुद्ध करते. मशीनवर लाखो रुपये खर्च होतात, हजारो रुपये एका दिवसाचा खर्च आहे त्याच्यावर, परंतु देवाने ते मोफत डायलिसिस सिस्टम तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये बसून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे प्रियांनो का रक्तामध्ये जीवन आहे. ज्या समय शुद्ध रक्त टिकल तोवरच तुमचं जीवन कार्यरत राहील. ज्या समय अशुद्ध रक्त वाढेल आणि शुद्ध रक्त होणार नाही तोवर तुमचं जीवन संपणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज आम्हाला त्या शुद्ध रक्ताच्या कडे जायची गरज आहे जो प्रभू येशू तुम्हाला आणि मला देतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याच्या ठाई कोणताही दोष नाही आणि त्यामुळे त्या रक्ताकडे बघणं देखील गरजेचं आहे. आज आपण म्हणतो आमचे जवळचे नातलग म्हणजे ब्लड रिलेशन, रक्ताचे नातेभाऊ. सगळ्यात महत्वाचं नातं कोणतं म्हटलं जातं? रक्ताचं. ही माझी भाऊ आहे, माझा सख्खा भाऊ, ही माझी सख्खी बहीण आहे ना. म्हणजेच काय आपण ब्लड रिलेशन, आमचं ब्लड रिलेशन. परंतु प्रियांनो मी वारंवार सांगतो की आपलं ब्लड रिलेशन मध्ये देखील आपण मागे पुढे होऊ शकतो, परंतु एक ब्लड रिलेशन आहे जो प्रभू येशू ख्रिस्ताचं ब्लड रिलेशन. प्रेज द लॉर्ड. ज्यामध्ये अख्खी मंडळी जोडली गेलेली आहे. ते ब्लड रिलेशन युगानुयुग टिकणार आहे. प्रेज द लॉर्ड.
जगात रिलेशन, आज माझा भाऊ गेला, माझी बहीण गेली, माझ्या भावाने माझ्या विरोधात असं बोललं, माझा बहीण अशी बोलली की प्रॉपर्टीमुळे, इस्टेटमुळे भाऊ भाऊचे शत्रू झाले, बहिणी तोंड बघत नाही, या सगळ्या गोष्टी जगामध्ये दिसतात. कसलाच ब्लड रिलेशन आहे, परंतु एक ब्लड रिलेशन आहे जगामध्ये, आणि ते रक्त आहे येशूचं रक्त. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये मंडळीतले प्रत्येक भक्तजन जोडलेले आहे, आणि ते जे जोडलेले लोक आहे त्यांना एक दिन प्रभू अंतराळात घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी लक्षात ठेवा, ब्लड रिलेशन महत्वाचं आहे. आपल्या भावासाठी, आपल्या बहिणीसाठी प्रार्थना करा, त्यांच्यावर प्रीती करा, त्यांना क्षमा करा आणि त्यांच्या बरोबर राहा. हे तर गरजेचंच आहे, कारण की दिसणाऱ्या लोकांवर जर तुम्ही प्रीती करू शकत नाही, तर न दिसणाऱ्या देवावर कशीही प्रीती करणार, हे तर एकदम क्लिअरच आहे. परंतु ही बाब लक्षात ठेवा की भाऊ बहिणीची प्रीती करता करता, मेरा भाई मेरा बहन, मेरा भाई मेरा बहन करता करता जर या रक्ताकडे किंवा येशूच्या मंदिराकडे जर तुम्ही तोंड फिरवलं, तर मला सांगू द्या, हे रक्त जे आहे ते तुम्हाला काय करणार आहे, ते सार्वकालिक त्या नरकाकडे घेऊन जाणार आहे, जिथे काही बचावाची शक्यता नाही. आणि त्यासाठी प्रियांनो एकच लक्षात ठेवा, हे रक्त जे गांभीर्याने घेतो, त्यामुळे तुमचं आणि माझं रिलेशन जे आहे ते ब्लड रिलेशन कोणाबरोबर निर्माण होतं. यस, जेव्हा तुम्ही हे पितात, जेव्हा तुम्ही हे ग्रहण करतात, जेव्हा तुम्ही याचं सेवन करतात, तुमचं आणि माझं रक्त जे आहे, तुमचं आणि माझं जीवन जे आहे ते शुद्ध होतं. प्रेज द लॉर्ड. डायलिसिस मध्ये आपल्याला असं दिसतं की त्या सर्व शुद्धतेच्या द्वारे हा व्यक्ती एक दिवस पुढे जगतो किंवा काही समय जगतो, परंतु डायलिसिस बंद केल्यानंतर ते कायमचं चालतं का? तसं होतं का? काय परत डायलिसिस करावं लागतं, कारण की काही समयानंतर ते शुद्ध रक्त परत अशुद्धतेमध्ये. प्रभू भोजनाच्या विधीसाठी हे लक्षात ठेवा, कधीतरी वर्षातून 2 वर्षातून घेतली, कधी महिन्यातून 2 महिन्यातून घेतली, आणि तुम्ही म्हणाल आता मी शुद्ध झालो, हे विसरतो. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त मला सर्व अधर्म आणि पापापासून शुद्ध करतं, आणि याची आपल्याला निरंतर करत आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा जेव्हा मंदिरामध्ये देव येशू हा आपल्यासाठी दार उघडतो आणि आपल्याला बोलवतो, आपण मंदिरामध्ये या आणि एकत्रित्या सहभागी घ्या. प्रेज द लॉर्ड. ही सहभागिता, कम्युनियन एकत्रित्या घ्या. परंतु इतर दिवशी आपण येशूच्याकडे जा आणि येशूच्याकडे प्रार्थना करा आणि येशूला म्हणा, प्रभू मी चुकलेला आहो, माझ्यावर दया कर, माझ्या अपराधांची तू क्षमा कर. येशू विश्वसनीय नाहीये, तुमच्या सर्व अपराधांची क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. यस, वैयक्तिक प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थना आणि मंडळीची प्रार्थना, या तिन्ही सहभागिता महत्वाच्या आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक मंडळीला येतात पण घरी प्रार्थना करत नाही, काही लोक वैयक्तिक प्रार्थना करतात पण कौटुंबिक प्रार्थना करत नाही. हो प्रियांनो, सहभागिता ही महत्वाची आहे. इथे कोणाबरोबर सहभागिता? आपली प्रत्येक भक्ताबरोबर सहभाग. घरी कोणाबरोबर सहभागिता आहे? आपल्या कुटुंबियाचे. परंतु एकटे जेव्हा राहतो त्या देवाबरोबर सहभागिता आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही सहभागिता सगळ्यात महत्वाची आहे. घरात पण सहभागिता, वैयक्तिक सहभागिता आणि सामूहिक सहभागिता, आणि या सर्व सहभागिता जेव्हा आपण घेतो तेव्हा ह्या गोष्टीचा लाभ होतो. आणि त्याचमुळे आता थोड्या वेळाने जेव्हा मी प्रभुभोजन विधी देणार आहे, तर हे वचन वाचणार आहे, जितके जर तुम्ही भाकर पाळता, तितके जर तुम्ही प्याला पिता, तितके त्या प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत तुम्ही काय करतात? घोषणा करतात. जितक्या तुम्ही भाकर खाता, म्हणा जितक्या तुम्ही भाकर खाता, जितक्या तुम्ही हा प्याला पिता, तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. या घोषणेलाच म्हणतात मोंदी. या घोषणेला म्हणतात याचा अर्थ आपण घरी घेऊ शकतो का? बाळक साहेब रोज घेणार आहे मी, ते दुसरे प्रकार होऊन जातो. मग तो रोज घेणारे ते प्रकार दुसरे असतात. ते आपण दिवसातून 2दाही घेऊ शकतो, 3दाही घेऊ शकतो. परंतु हा जो प्रकार आहे, या प्रकाराला पवित्र म्हटलेला आहे, आणि त्या पवित्रतामध्ये जेव्हा आपण तुम्ही आणि चालतो, तेव्हा ही भाकर म्हणजे त्याचं मोडलेलं शरीर आणि वधस्तंभावर सांडलेलं रक्त, याच्या अनुलक्षून आपण काहीतरी करायला सुरुवात करतो, आणि ती आहे घोषणा. आणि ती घोषणा काय आहे ते आपण निश्चितच बघणार की येशू माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. प्रेज द लॉर्ड. येशू माझ्यासाठी वधस्तंभावर
गुड फ्रायडे आला. येशू तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून परत उठला. हे आला, हा कोणता सण आला? ईस्टर आला. प्रभू माझ्यासाठी स्वर्गामध्ये गेला आणि तिथे बसून पित्याच्या उजवीकडे बसून माझ्यासाठी मध्यस्थ्याने रथबदली करतो. प्रेज द लॉर्ड. ही घोषणा तुम्हाला आणि मला करायची आहे. प्रेज द लॉर्ड. ही घोषणा करायची आहे. होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद असतो आला. लोक म्हणतात आला, मग केलं काय? या गोष्टी त्याने केलेल्या आहे आणि त्याची मी घोषणा करत आहे आणि ती घोषणा अतिशय महत्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. पुढच्या मुद्द्याच्याकडे आपण जाऊया आणि त्या मुद्द्यामध्ये पॉइंट नंबर 3 कडे जाऊ की आता ही जी विधी चालणार आहे त्याचा यजमान किंवा होस्ट हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. कोण आहे? आपण हा फोटो जर बघितला, ओजस फोटो दाखव, तिसरा पॉइंट घे की ह्याचा होस्ट जो आहे तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तुमच्या घरी प्रार्थना झाली, तुम्ही सांगितलं की आमच्या घरी प्रार्थना ठेवा, तर तुम्ही काय झालेलं आहे? त्या प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे तर तुम्ही आतिथ्य करणारे लोक झालेले की बाबा आज पाळक साहेब येणार आहे, आज ख्रिस्ती मंडळी येणार आहे, मला कोल्ड्रिंक, मला पाणी, मला बिर्याणी, मला हे सगळं काही तयार ठेवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी की आजचा दिन माझी कौटुंबिक भक्ती आणि मंडळीचं येणं हे आशीर्वादित होणार आहे. प्रेज द लॉर्ड. भक्ती होते आणि त्यानंतर आपण जेवण करतो की नाही? जेवण बहुतांशी जवळपास सर्वांच्याच घरी जेवण होतं. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. आज 19-20 वर्ष अगोदर चहा पाणीवर आम्हाला निघून जावं लागायचं, परंतु आता प्रभूने सर्वांना समृद्ध केलेले, नुसतं जेवणच नाही तर नॉनव्हेज जेवण मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. निश्चितच तिथे आपल्याला दिवसाचे कोंबड्या वदल्या जातात आणि त्याचा लाभ आम्ही घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही यजमान आहोत, आम्ही होस्ट आहोत. या विधीमध्ये होस्ट आहे प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. या विधीमध्ये आहे प्रभू येशू होस्ट आहे. आणि एक आपल्याला दिसतं की इथे आमंत्रित लोकांमध्ये 2 प्रकार असू शकतात. एक असतात ज्यांना त्यांनी बोलवलेलं आहे. बाळक साहेब तुम्ही या आमच्याकडे प्रार्थना करायला, प्रार्थना तुम्ही करी या प्रार्थना. पण कधी कधी काही लोकांच्याकडे आपल्या मंडळीचं नाही सांगत, पण ते होतं बाळक साहेब तुम्ही या, पण त्या लोकांना नका घेऊन या, ते 2 जे आहे ना ते लय काळ्या करतात आमच्याकडे. तुम्ही या हो, तुमच्यासाठी सगळं आहे, पण ते दोघांना घेऊन येऊ नका, नाही तर आमचं पूर्ण म्हणजे डिस्टर्ब होऊन जातो. मग त्यांना बघून ती प्रार्थना आमची राहते बाजूला आणि त्या 2 व्यक्तीलाच बघून आमची चिडचिड होते. बाळासाहेब खूप जाऊ दे, आता काय काय सांगायचं तुम्हाला, खूप काय घडलेलं आहे इथे, पण एवढंच लक्षात ठेवा त्यांना आणू नका. बाळासाहेब बडबड आणणार आहे का त्यांना? नाही. कारण की ते होस्ट जे आहे, यजमान आहे, ते म्हणतात बाबा नको, हे लोक नको. बाळासाहेब म्हणतात नको. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला इथे प्रभू भोजन घेत असताना मंडळीमध्ये पुष्कळ जण बसले आणि त्या समय कोणाला बोलवायचं आणि कोणाला बोलवायचं नाही हा इशारा प्रभू येशू देणार आहे. प्रेज द लॉर्ड. बोलावलेले बहुत आहे, पण निवडलेले थोडकेच आहे. आओ आओ, स्वभाव स्वभाव स्वभाव, पण तो सगळ्यांसाठी नाहीये. ही विधी सगळ्यांसाठी नाही. अनेकदा पाळक साहेब म्हणतात की ज्यांचा बाप्तिस्मा झालाय कृपया त्यांनी यावं, बाकीच्या लोकांनी येऊ नये. हा तर एक भाग झाला, परंतु दुसरा भाग आपण पुढे बघणार आहोत की यजमान येशू आहे आणि येशूची इच्छा आहे त्यांना तो बोलवतो. असं नाही की नुसतं येशूने सर्व शुद्ध लोकांनाच बोलवलं. एक व्यक्ती होता जो विश्वासघाती होता त्यांच्यामध्ये. कोण होता तो? कोण होता? यहूदा इस्करियत हा विश्वास होता. येशूने म्हटलं तर बस 11 लोग चलेंगे, वो 12वां नहीं मांगता अपने को, 12 वो मेरे को पकड़ के देने वाला है. असं येशूने केलं का? त्याचं नाव निश्चितच वारंवार आले की डबी होती तो चोरणारा आणि विश्वासघाती, येशूला धरून देणारा असा शब्द वापरला गेलेला. तरी देखील सगळ्यात पहिला घास कोणाच्या तोंडात गेला? कोणाला घास भरवला सगळ्यात पहिले येशूने? यहूदा इस्करियतच्या तोंडाचा सगळ्यात पहिले घास भरवला. बघा प्रिया, या पार्टीमध्ये सगळ्यात जो व्यक्ती होता ज्याच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे आणि आजच आपण वचन वाचलेलं, परत एकदा लुक्र शुभवर्तमानामध्ये जाऊ आणि त्यामध्ये बघा 21 वचन, पण पहा मला धरून देणारा हात माझ्या बरोबर मेजावर आहे. लुक्र शुभवर्तमानामध्ये आपण आहो आणि त्यामध्ये एक हात आहे, एक व्यक्ती आहे जो मला काय करून देणार आहे? धरून देणार आहे. आणि त्याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे की
हा मनुष्याचा पुत्र ठरण्याप्रमाणे जातो खरा, परंतु त्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार, केवढी दुर्दशा होणार. आणि ही बाब आपण सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे की इथे पेत्र पण फसवणार होता. येशूने म्हटलेलंच होतं ना की जेव्हा कोंबडा 2 वेळेस आवरण आले तेव्हा तुम्हाला नाकारणार, 3 वेळेस नाकारशील, आणि त्याशिवाय कोंबडा आरवणार नाही. यस, येशूला माहित होतं फसवण की नाही आला. थोमा देखील फसवणारा होता हे देखील माहिती आहे, कारण की तो विश्वास त्यांनी काय ठेवलेला, अविश्वासी थोमा होता. हे देखील येशूला माहिती आहे. सर्व शिष्य पळून जाणार हे देखील येशूला माहित होतं. 11च्या 11 होते का तिथे? नुसता एकच होता. कोण होता वधस्तंभाच्या जवळ? योहानच राहिलेला, बाकी सब भाग गए, 10 के 10 भाग गए. म्हणजे येशूला माहित आहे सगळे चुकणारे आहे, परंतु तरी देखील चुकणाऱ्याला संधी देण्याचा आणि चुकणाऱ्याला शुद्ध करण्याचा हा जो मार्ग आहे, ज्यामध्ये आपल्याला असं दिसतं वलांडण्याचं जीवन जे आता आपण प्रभुभोजनाचं भोजन म्हणतो, त्यामध्ये येशूने सगळ्यांचा काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. का? कारण की या प्रभुभोजनामध्ये सर्व पापी आहे आणि पापी लोकांसाठीच या विधीची स्थापना केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रियांनो, ही विधी स्वीकारल्यानंतर देखील जर तुम्ही बाहेर जाऊन पाप करतात आणि येशूच्या विरोधात वागतात आणि पश्चाताप करत नाही, तर तुमची देखील अवस्था यहुदासारखी होते. कारण की यहुदाने काय केलेलं, गळफास घेऊन आत्महत्या केली. पेत्राने काय केलेलं आहे फसवल्यानंतर? पश्चाताप. पेत्र रडला. हा देखील, थोमा देखील, त्याने देखील प्रायश्चित्त. शिष्याने देखील वाईट वाटलं की आम्ही या लोक आमच्या गुरुला किंवा या प्रभूला सोडून पळून गेलेलो, परंतु ह्याने पश्चाताप केला नाही. हो प्रियांनो, प्रभू भोजनाच्या वेदीपाशी येत असताना सर्वात महत्वाची गोष्ट ही जर आहे तर ती आहे पश्चाताप करा. कारण की हा विधी जर तुम्ही विदाऊट पश्चाताप येतात तर त्याचे काय धोके आहेत ते मी आता पुढे शिकवणारच आहे तुम्हाला. हो, आपण कॅज्युअली घेतो, अरे जाने का सब जा रहे, चलो मैं भी जाता हूं. प्रियांनो, प्रभूने, येशूने काही लोकांना निश्चितच त्यामध्ये अडवलेलं आहे. नंबर दुसरी गोष्ट की यामध्ये आपण कोणाला म्हणतो नका येऊ? लहान लेकरं. कृपया लहान लेकरांना आवरा. लहान लेकरं यांना आपण देतो का प्रभू भोजन? काही लोक फारच मुलांचा लाड करतात. मी पण काही मध्ये जात होतो आणि त्यावेळेस काही कुटुंब होते, काही लेकरं होते, तर लेकरांना बिचारांना उत्सुकता असते ना, लहान असतात, कडेवर असतात, ते बघतात मम्मी क्या खा रही है, मम्मी क्या पी रही है, मम्मी दे ना थोडासा हमको भी, मम्मी दे ना तेरे से. मग मम्मी पण लगेच हा चाट बाळा, असं घे चाटतो त्याला. मुलाची काही चूक नाही आहे, मुलाची काही चूक नाही. परंतु तुम्ही आणि मी ही गोष्ट जाणा, ही विधी जी आहे ती पवित्र विधी आहे. थोडासा तुकडा त्याला पण तोंडात घाला. काही लोक 2-3 तुकडे घेतात, घरी घेऊन जातात स्वतः. हे चुकीचं आहे. या गोष्टीबद्दल अलर्ट आणि इशारा पुढे प्रभूने दिलेला आहे, संत पौलाने दिलेला आहे, त्याकडे आपण बघणार आहोत. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ही विधी पवित्र विधी, सामूहिक इथे आपल्याला ह्या विधीला सामोरे जायचं. प्रभू येशू ख्रिस्त होता आणि किती शिष्य होते? 12 शिष्य होते. त्यांच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताने मरणाच्या अगोदर शेवटला द्राक्षाचा जो जे काही उत्पन्न आहे त्याचं सेवन इथे केलेलं आहे. प्रियांनो, याला आपण गांभीर्याने जर घेतलं नाही तर ते तुमच्या आणि माझ्यासाठी कठीण होणार आहे. आणि त्यामुळे आपण ही बाब लक्षात ठेवा की यासाठी आपल्या लहान लेकरांना तुम्ही शिकवा. निर्गम 12-14 मध्ये निश्चितच मोशे अनेक प्रकारे म्हणतो की हा दिवस तुमच्या स्मरणासाठी होईल. या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवा, सण भरवा आणि पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळा. निर्गम 12-14 हा जो वलांडणाचा सण आहे ते आजवर ते न चुकता वर्षानुवर्ष म्हणजे जवळपास 3500 वर्षापासून पाळत आहेत. हा विधी आपण देखील दरवेळेस पाळत आहोत. परंतु जेव्हा लहान लेकरं नव्हे तर प्रत्येक जण, सिनियर लोक जे असतात, वडील जण असतात यहुदी लोकांचे, आज देखील परंपरा की ते जेवणाला बसत असताना किंवा एकत्र होत असताना घरातले जे वडील आहे किंवा सिनियर आहे
ते ज्येष्ठ लोक आहे ते आपल्या लहान मुलांना मोशेपासून इथपर्यंत, अब्राहमापासून इथपर्यंत, योनापासून इथपर्यंत, जे काही आपल्याला आदाम सगळ्या गोष्टी त्यांना ते शिकवतात आणि त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट रुजवतात की यस, आपण देवाची प्रजा आणि देवाचे लेकर आहोत. आपला देव पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देखील पवित्र आहात आणि ही वलांडण्याची विधी जे आज आपण प्रभू वचन म्हणतो ती देखील पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र देवाशी खेळू नये, पवित्र आत्म्याशी खेळू नये. आणि त्यासाठी या विधीच्या अगोदर जे काही इशारा दिलेला आहे त्यामध्ये संत पौल म्हणतो की आत्मपरीक्षण करा आणि मग या प्यालातून प्या आणि या भाकरीतून तुम्ही खा. प्रियांनो, आम्ही कधी कधी असंच येतो, उठतो डायरेक्ट येऊन बसून जातो. काय होणार आहे? निश्चितच बहुत साऱ्या गोष्टी घडणार आहे. परंतु त्या अगोदर एक गोष्ट जाणून घ्या की हे आम्हासाठी डिवाइन ट्रीटमेंट, चौथा मुद्दा होतो, डिवाइन ट्रीटमेंट घेऊन येतो. कारण की वचन आपण वाचूया, 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन. हे नुसतं तुम्हाला निश्चितच इथे शुद्धता बहाल करत नाही, तर त्याबरोबरच ते एक देवाची ट्रीटमेंट किंवा इलाज जो आहे तो आहे जो तुम्हाला आरोग्य देखील देतो. आणि त्यासाठी पेत्र आपल्या पहिल्या पत्रामध्ये 2 आणि 24 मध्ये काय म्हणतो वाचा. त्या यस, वधस्तंभावर प्रभू येशूने तुमची आमची पापे काय केलेली आहे? वाहून घेतली आहे. पुढे आपण कशाला मरायचंय? पापाला. पापाला मेल्याशिवाय तुम्हाला नवजीवन मिळणार नाही. तुम्ही येशूचे शिष्य बनणार नाही. पापाला मिळून काय करायला? तुम्ही सदाचरण करावं, आचरण तुमचं शुद्ध आणि पवित्र असावं. आणि त्यामध्ये काय होतं? आमेन. येशूला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आरोग्य देखील प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. हे डिवाइन ट्रीटमेंट आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनेक असे आजार आहेत ज्याच्या मुक्तीसाठी त्यांनी इलाज केले, ट्रीटमेंट घेतली. परंतु आपण मंदिरामध्ये येतो आणि जेव्हा पाळक साहेब किंवा जो भक्तजन, विश्वासूजन, वडीलजन जेव्हा डोक्यावर हात ठेवायचा प्रार्थना करतात, त्वरित त्यांना आरोग्य प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. किंवा काही समयानंतर आरोग्य प्राप्त होतं. हे डिवाइन ट्रीटमेंट जी आहे ती या मंदिरामध्ये त्या सेवकांसाठी, देवासाठी खुली केलेली आहे. कारण की जे पवित्र आहे, जे येशूच्या रक्ताच्या द्वारे पवित्र केलेले आहे, त्यांचे जीवन पवित्र आहे आणि त्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. ही विधीमध्ये आपण पवित्रता पाळणं अतिशय महत्वाचं आहे. आता काही जण म्हणतील की पाळक साहेब एवढे आशीर्वाद ह्याच्यामध्ये आहे, एवढं चमत्कार ह्याच्यामध्ये आहे, एवढं अद्भुत गोष्टी ह्याच्यात, सबको लेने दो ना, इधर सगळ्यांना आशीर्वाद मिळू दे ना. काहीच लोकांना पुढे बोलवतात, बिचारे काही लोक नाराज बसतात, काही लोक वाट बघतात माझा वेळ येईल तेव्हा मी भरभूजन घेईल. काही लोक स्वतःला कंट्रोल करतात, मैं बहुत बड़ा पापी हूं, मैं बहुत बड़ा गुन्हेगार हूं, मैं उधर जाने नहीं वाला, आणि ते निघूनच जातात. अशा 3 प्रकारचे लोक आपल्याला इथे दिसतात. काहीच ज्यांनी बाप्तिस्मा घेतला नाही ते, जे लहान आहे ते, आणि काही स्वतःला फार भयंकर पापी समजतात ते. त्यांना असं वाटतं की येशूचा लहू हमारे पापों को धो ही नहीं सकता, आणि त्यामुळे ते पुढेच येत नाही. शैतान तुमच्या आणि माझ्या मनामध्ये हे विचार घालतो की तू फार पापी आहे, तू खूप अशुद्ध आहे, इथे सगळे बसलेले लोक पवित्र आहे, आणि त्या समय तू देवाला फसू नको, चल बाहेर निघून जा. आणि बाहेर येशूने घास भरवल्यानंतर पण अंधार होता, आणि आपल्याला दिसतं यहूदा बाहेर गेला आणि येशूला त्याने धरून काय केलेलं आहे? जगातला एक मोठा गुन्हा करून त्याने स्वतःला जीवनाला फास देऊन तो सार्वकालिक नरकामध्ये पोहोचून गेलेला. हो प्रिय, निश्चितच आम्ही गुन्हेगार आहोत, परंतु एक आज्ञाभंगसाठी पण तेच आहे शिक्षा, आणि 10 साठी पण तेच आहे. पापी हा पापीच आहे, तो लहान असो किंवा मोठा असो, प्रत्येकाने पाप केलं आणि देवाच्या गौरवाला ते अंतरलेले आहे. त्यामुळे शैतान जर तुम्हाला फसवत आहे की मी खूप चुका केल्या, मी खूप पाप केलं, मी खूप अयोग्य, मी दुर्बळ आहे, मी जाणार नाही, आणि असं समजून जर तुम्ही आपल्या जागेवर बसतात तर हे अयोग्य आहे. मग काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? ज्यांचे जितके गुन्हे माफ केले तो तितका जास्त, ज्यांचे जितके पैसे माफ केलेले तो तितका जास्त काय करतो? त्या माफ करणाऱ्याच्या बरोबर आनंद करतो. प्रेज द लॉर्ड.
है ना, आपल्याला माहित आहे ना ते 3. आता वेळ नाही तेवढा, पण तो ज्याचे सगळ्यात जास्त पैसे माफ केले तो सगळ्यात जास्त प्रसन्न झालेला. जर तुमचे माफ फार मोठे आहे आणि तुम्हाला जर प्रसन्न व्हायचे आहे तर काय करा, आत्मचिंतन करा. तुमचे पाप दिसत आहे, रडा, अश्रू ढाळा, देवाला म्हणा क्षमा कर प्रभू, मला माहित आहे या पवित्र मंदिरामध्ये निश्चितच तू आहे, माझे अधर्म आणि पाप खूप मोठे आहे, मी कोणाला सांगू शकत नाही, अशा भयानक गोष्टी मी केलेल्या आहे, मी चुकलेलो आहे, मी तुझी आज्ञा मोडलेलं आहे, न आवडणाऱ्या गोष्टी मी केलेल्या आहे, अनेक लोकांना माझे पाप माहित आहे, लोक मला चिडवतात, लोक माझा थट्टा करतात, माझ्यासारखा गुन्हेगार, माझ्यासारखा पापी कदाचित ख्रिस्ती समाजामध्ये किंवा ख्रिस्ती मंडळीमध्ये कोणी नाही, तरी देखील तुमच्यासाठी आशा आहे. प्रेज द लॉर्ड. मागे हटू नका, पश्चाताप करा. देव आणि विशेष करून मंदिरामध्ये असलेला पवित्र आत्मा तुमचे पाप तुम्हाला दाखवत असताना तुम्ही पश्चाताप करा. पाप 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 करू नका, तर देवाला संधी द्या तुमच्या जीवनामध्ये येण्याची. प्रेज द लॉर्ड. जेव्हा येशू येईल, तुम्ही मंदिरात येईल, त्याचे वचन वाचाल, जेव्हा तुम्ही संदेश ऐकाल, तेव्हा तुम्हाला कळल की निश्चितच मी गुन्हेगार आहे, मी पापी आहे, परंतु मला संधी आहे. प्रेज द लॉर्ड. मला संधी आहे आणि ती संधी मला गुडघे टेकत असताना माझ्या हातामध्ये येणार आहे. येशूचं रक्त जे वधस्तंभावर सांडलं, येशूचं शरीर जे वधस्तंभावर मोडलेलं आहे, त्याद्वारे मला शुद्धता प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रिया. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, लहान बाळ असतात, लहान लेकरं असतात आणि त्यांची मम्मी असते, तर मम्मी लांबून असतात, ते बाळ आय लव्ह यू, मी त्याचं बहुत प्यार करते हो, मी तू मला खूप आवडतो, तू किती गोड आहे, किती सुंदर आहे, किती सुंदर सुंदर बोलतो. असं करते का? बोलत असताना ती 10 मुके घेणार, त्याला कवटाळणार, कडेवर घेणार, त्याला घेऊन गिरके फेरणार आणि तेव्हा त्या मातेचं काय समाधान होतं, बाळाला आनंद वाटतो की खरोखर माझी माता माझ्यावर खूप प्रेम करते. प्रेज द लॉर्ड. है ना. आपल्याला आपल्या लहानपणी निश्चितच आठवते की आपल्या मातेने आपल्यावर कसं प्रेम केलं. पुष्कळदा जे म्हातारे झाले त्यांच्या म्हातारे मम्मी देखील त्यांचे मुखे घेतात आणि आपण म्हणतो आता मम्मी काय मी लहान राहिलो का, काय मुखे घेतो सगळ्यांच्या समोर, हसतात ना सगळे लोक. परंतु ती मम्मीचं प्रीती आणि प्रेम आहे. हो प्रियांनो, ही प्रभुवचन विधी परमेश्वर येशू या वेळेस तुम्हाला कवटाळून प्रीतीने घट्ट रडून आशीर्वाद देण्याची विधी आहे. प्रेज द लॉर्ड. हा, लांबून आय लव्ह यू जीजस म्हणत नाही. येशू नुसता लांबून तुम्हाला डोक्यावर हात ठेवत नाही. येशू म्हणतो तू माझा बाळ आहे. ज्या प्रकारे उधळ्या पुत्राला काय केलं मी, त्याने लांबूनच म्हटलं का चल रे तू घाणेरड्या बाजूला हो चल, नाही, त्यांनी तसंच त्याचा कवटाळलं, त्याचे मुके घेतले. प्रेज द लॉर्ड. मग त्याच्या अंगार का बदलला, नवीन अंगठी घातली आणि म्हटलं तो हरवला होता तो सापडलेला, आता आपण आनंद करू. प्रेज द लॉर्ड. बापाने डान्स पण केला असेल, निश्चितच तेच इथे होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला परत एक वार फिरल्यामुळे आनंदाने कवटाळून मुके घेऊन आशीर्वाद देण्याची विधी म्हणजे प्रभुवचन विधी आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकदा आपण त्याला फार काय क्लिअर निकल गए काही नाही. हो प्रियानो, तसं चालणार नाही. याचं मर्म, आजचा टायटलच मी टाकलेलं आहे की याचं मर्म काय आहे ते तुम्ही आणि मी जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. मग आता भाकर खातो तेव्हा काय होतं, भाकर खातो तेव्हा आपण येशूच्या मरणात सहभागी होतो. प्रेज द लॉर्ड. येशू तू माझ्यासाठी मरण पावला, येशू तुझं शरीर माझ्यासाठी मोडलं गेलेलं आहे, येशू तू फटके माझ्यासाठी सहन केलेले, येशू माझे अपराध आणि व्याधी तू माझ्या समोर वाहिलेले. आता तू ज्या प्रकारे मेला, आता मी पापासाठी मरणार आहे, देहिकतेसाठी मरणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना सगळ्यांना. हा, त्याच्यासाठी मरणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण पाप, अशुद्ध आणि देहिकतेसाठी मरतो तेव्हा ही भाकर तुमच्यासाठी आशीर्वादित ठरते. प्रेज द लॉर्ड. एक तरफ पाप भी चल रहा, दुसऱ्या तरफ भाकर भी चल रही, काहीच फायदा नाही, काहीच लाभ होणार नाही. कारण की भाकर आपण घेतो तेव्हा येशूच्या मरणाची आपण आठवण करतो. कोणासाठी मेला येशू? अमेरिकेसाठी मेला, आमच्यासाठी नाही मेला का? की मोठ्या चर्चसाठी मेला, आमच्यासाठी नाही मेला का? तो प्रत्येकासाठी मेला. हे आपण घोषणा करत असताना तो माझ्यासाठी मेलाय. आता मी देखील पाप, अधर्म आणि अशुद्धतासाठी मरणार आहे, त्याचा त्याग करणार आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याची घोषणा आपण करतो. हे खात असताना काय करतो त्याची घोषणा. आता रक्त म्हणजेच खाण्याच्या बद्दल हे की आपण येशूवर विश्वास ठेवतो आणि आपण त्याला जवळ करत असतो आणि सार्वकालिक जीवनाचा मार्ग निवडतो. प्रेज द लॉर्ड. हा, या पुढे देवा मी प्रभुवचनाच्या नंतर जेव्हा मंदिरातून बाहेर चालल, या पुढे मी
मागे आणि तू माझ्या पुढे पुढे चालणार आहे. तू माझा मेंढपाळ आणि मी तुझी मेंढरू होणार आहे आणि मी तुझी वाणी ऐकणार आहे आणि तुझे आज्ञा पालन करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तेव्हा हे इमेज बनवतात. इथून बाहेर निघताच आपला पहिला सैतान घुसला आपल्यामध्ये, कुछ फायदा नाही. इथे आपण एकदम भक्त झालेलो आहे आणि तिकडे बाहेर झाला की एकदम शैतान, तर मग त्या विधीचा काही देखील लाभ नाही. हो प्रियांनो, ही विधीची ताकद आणि बळ देतं, त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी बदलतात. फोर्थ पॉइंट, जो आता महत्वाचा पॉइंट आहे ज्याच्याकडे मी येणार आहे, आणि आपण काढूया पहिले कोरिन्थ याचा 11वा अध्याय आणि वचन 28 ते 32. कोणीतरी जोरात वाचा. जे मी दरवेळेस बोलतो, परंतु आज थोडस स्पष्टीकरण मी त्याचं देणार आहे. पहिले कोरिन्थ 11वा अध्याय आणि 28 पासून 32 हे आपण वाचणार आहोत. आणि मी प्रत्येक वेळेस बोलतो की एक अलर्ट आणि इशारा आहे, आणि तो न समजता जर तुम्ही इथे येतात, पुढे येतात आणि भाकर खातात आणि रक्ताचा आस्वाद घेतात, प्रभू भोजन घेतात, तर तुमच्यामध्ये काय गोष्टी घडतात त्याबद्दल इथे संत पाऊल म्हणतो. वाचा. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि त्या पायालातून प्यावे. कोणीतरी जोरात वाचा. या शरीर जो प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर मोडलेला आहे, त्याचं मर्म तुम्हाला माहित नाही, त्याचा अर्थ तुम्हाला माहित नाही, तुम्ही त्याच्याबद्दल काही ओळखत नाही, मग तुम्ही कसं काय बाप्तिस्मा घेतला? बाप्तिस्म्यामध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्यानंतर बाप्तिस्म्यामध्ये आपण टाकीमध्ये जातो आणि म्हणतो की आता जुनं शरीर मेलं, आता मी नवीन झालो, त्यामुळे मी प्रभू वचनासाठी आता इथे ड्यू झालेलो. आणि त्यासाठी या स्मरणार्थ दर महिन्यातून आपण घेतो, कारण की ही गोष्ट सारखी सारखी रिपीट होत. मनुष्य विसरून जातो. म्हणून 25 साल पहिले बाप्तिस्मा होता, अभी क्या याद है हमको टाइम का, कालचाच आठवत नाही. यस प्रियांनो, हे लक्षात ठेवा. यासाठी प्रबोधन विधी आहे की त्यामध्ये बाप्तिस्म्याच्या वेळेस आपण काय म्हणून येशूचा स्वीकार केलेला आहे त्याची आठवण करा. आणि जर तुम्ही करत नाही आणि नुसतं खातात पितात तर आपण दंड ओढून घेतात. पुढे 30 वचन. त्यामुळे जेव्हा तुम्ही चुकीचं घेत आहे तर त्यामुळे पुष्कळ जण दुर्बळ आहे. दुर्बळ म्हणजे वीक आहे. आणि पुष्कळ जण आजारी आहे. ट्रीटमेंट घेतात, इलाज करतात, बरेच होत नाही ते लोक. पुढे. आपण आपला न्याय निवाडा म्हणजे आत्मपरीक्षण वेगळ्या प्रकारे केलं असतं तर आपल्यावर दंड ओढवला नसता. आपण या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही आणि अनेकांवर दंड, ज्याला आपण म्हणतो परमेश्वराचा क्रोध, देवाचा क्रोध उतरून येत आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढे. दंड ओढवण्याने आपल्याला शिक्षा होत आहे हे आपण लक्षात ठेवा. तर आपण काय केलं पाहिजे? का करतो असं प्रभू? यस प्रभू, मी चुकलो, मी अयोग्य प्रकारे घेतलं, आज मी आजारी आहे, आज मी कमजोर आहे, मी व्याधीमध्ये, घरामध्ये समस्या, माझा प्रॉब्लेम आहे, परंतु प्रभू राया आता मी परत एक बार आलोय, मला तू क्षमा कर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज आपण हे वचन ऐकत असताना आपण म्हणूया की प्रभू, खरोखर इतक्या दिवस मी सिरियसली नव्हतो, इतक्या दिवस मी त्याचं गांभीर्य समजलं नव्हतं, इतक्या दिवस मी असंच त्याला घेत होतो, सर्वजण घेतात म्हणून मी पुढे घेत होतो, परंतु आज मला हे कळालेलं आहे की यामुळे माझ्या घरावर, माझ्या घराण्यावर, माझ्या कुटुंबियावर, माझ्या लेकरांवर, माझ्यावर अनेक अशा गोष्टी आलेल्या आहे जे देवाच्या दृष्टिकोनाने क्रोध किंवा शाप असे म्हटले जातात. प्रभू, त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग आहे की वधस्तंभाकडे बघायचं. प्रेज द लॉर्ड. काय वधस्तंभावर? वधस्तंभावर येशूने माझे शाप, देवाचा क्रोध हा वाहिला आहे आणि मला मुक्ती दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस. आणि प्रभू का करतो हे दंड? आता शेवटल्या वचनांमध्ये वाचा तुम्ही. ज्या अर्थी आपला प्रभूकडून शिक्षा होते अशा हेतूने की जगाबरोबर आपल्याला दंड आज्ञा होऊ नये. आज इथे दंड भोगून घ्या, तिकडे जर दंड भोगायची वेळ आली तर ते सार्वकालिक दंड असणार आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय का सगळ्यांना? आज जर दंड भोगून तुम्ही इथे सुधारले जगामध्ये,
तर चांगली गोष्ट आहे, कारण की इथे सुधारले नाही, दंड घेत राहिले तर तिथे परत दुप्पट दंड आहे. जो सार्वकालिक दंड आहे तिथे जाण्याच्या अगोदर प्रभू तुम्हाला अलर्ट करत आहे, भाऊ हिला के, अरे जरा हिल भाई, तू तू कुठे चाललाय, गडबड चालली आहे तुझी सगळ्या जीवनामध्ये. तू ही विधी जी आहे, जी पवित्र विधी आहे, तू त्याला सामोरे जात आहे, परंतु त्यावेळे तुला जी संधी आहे, मुक्तीची संधी, तारणाची संधी, विजयाची संधी, आरोग्याची संधी, सामर्थ्याची संधी, येशूच्या त्या मरणाची आणि विजयाची घोषणा करण्याची संधी, तुझी सेवा करण्याची संधी, फळ देण्याची संधी, या सगळ्या संधी तुझ्यासाठी खुल्या होत असताना तू आपल्या पापाचं प्रायश्चित न करता, तू याला गांभीर्य न घेता इथे गुडघ्या टेकतो, मस्त खातो पितो, निघून जातो आणि मस्त आपलं आयुष्य जगत आहे, तर लक्षात ठेव, तुझ्या आणि तुझ्या घराण्यावर दंड येऊ शकता. तुझ्या आणि तुझ्या घराण्यावर दंड आहेत, क्रोध आहे. आणि यामुळे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी पित्याच्या क्रोधाचा प्याला प्यालेला आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही आणि मी स्वीकार करतो आज इथे येण्याच्या पहिले की प्रभू मला त्या दंडापासून मुक्ती कर, प्रभू माझी सुटका करतो, मला येशू काय करणार आहे, मुक्त करणार. रोज कडे लक्ष दे. आणि त्यामुळे अयोग्य प्रकारे आपण काय काय गोष्टी करतो, कृपया आता मी 1 बाय 1 सांगतो, लक्ष द्या. अयोग्य प्रकारे आपण म्हणजे इथे काय लिहिलेलं आहे, परत एकदा मी वाचतो, की ज्यामध्ये आपण पुष्कळ जण जर आहे ते योग्य प्रकारे ते करत नाही, त्यामुळे ते दंड ओढून घेत आहे. तर ते अयोग्य म्हणजे काय? पहिली गोष्ट, आपण आपल्या पापाची कबुली न देता, प्रायश्चित न करता इथे गुडघे टेकून घेतो आहोत. पहिला, देवाच्या विरोधात तुम्ही अयोग्य काम केलेलं आहे. आणि अनेक जण अनेकदा असं करतो, पापांची क्षमा वगैरे नाही, चलो सब जा रहे हम भी चलते. नंबर 2, आम्ही आपल्या भावावर प्रेम करत नाही, आपल्या भावावर प्रीती करत नाही. वचनामध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुझ्या मनामध्ये तुझ्या भावाच्या बद्दल जर काही आहे, जर तुझ्या, तर तू इथेच वेदीच्या जवळ ते दान ठेव, पहिले जाऊन आपल्या भावाची क्षमा माग किंवा त्याला क्षमा कर, आणि मग येऊन तू दान अर्पण, तेव्हा ते स्वीकार केलं जाईल. प्रेज द लॉर्ड. भाऊ आपला आहे, जर दिसणाऱ्या भावावर तू प्रीती करत नाही, तर तू माझ्यावर काय वधस्तंभावर प्रीती करते? सॉरी, तू अयोग्य करत आहे. तिसरी गोष्ट, लीन आणि नम्रता. काही लोकांना सगळं धार्मिकता आहे, परंतु चढेल लोक आहे, हमारे जैसा कोई नाही, आमच्यासारखा कोणी नाही. आणि अशा प्रकारे ज्यांच्यामध्ये घमेंड भरलेली आहे, ज्यांच्यामध्ये गर्व भरलेला आहे, ज्यांना पैशाचा, सौंदर्याचा, जगिकतेचा, धनाचा आणि इस्टेटचा, पदाचा गर्व आहे, ते लोक इथे येतात आणि घेतात. लीन आणि नम्र येशू स्वतः झालेला आहे. तुम्ही लीन आणि नम्र का नाही? दंड अयोग्य प्रकारे. त्याच्याच बरोबर इतरांना क्षमा न करता इथे येतो. इथे आपण इथे कशाला आलेलो? माझ्या पापांची क्षमा. आणि आपण निश्चितच म्हणतो, जसं मी आपल्या पापांची क्षमा केली तशी तूही माझ्या पापांची. प्रत्येक भक्तीमध्ये बोलतो ना आपण, प्रभूची प्रार्थनेमध्ये, ऋणास ऋण सोडले, आपण दुसरीकडे पापांची क्षमा केली म्हणजे तू पण माझ्या पापांची, दुसऱ्यांची क्षमाच करत नाही. आपण इथे बिंदास येतो आणि आपण क्षमा न करता काय करतो? घेतो. प्रभू म्हणतो, कशी क्षमा करू तुझी? तूच तर क्षमा करत नाही, तू तर क्षमा करत नाही. तुझी मी लिस्ट सगळे सांगू शकतो, तू एवढ्या एवढ्या लोकांच्या विरोधात आज देखील क्षमा केली नाही, मग तू कशी अपेक्षा करतो या प्रभू भोजनाच्या द्वारे तुझ्या जीवनामध्ये क्षमेचा लाभ मिळणार आहे? नाही मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या सर्व गोष्टी, परत एक मी पापाची कबुली नेली, भावावर प्रेम केले नाही, लीन आणि नम्रता तुम्हाला दिसत नाही, एकमेकांना तुम्ही क्षमा करत नाही, पाप पदरी घेत नाही, तर मग तुम्हाला या विधीचा लाभ मिळणार नाही. याचा बेनिफिट जे आहे, याचा आशीर्वाद जे आहे, ते तुम्हाला मला मिळणार नाही. त्यामुळे याला गांभीर्याने घ्या, कारण की ही विधी आज तुम्हाला आणि मला येशूच्या समोर नम्र बनवते. प्रेज द लॉर्ड. इथे आपण गुडघ्यावर टेकण्यासाठी यासाठी नाही ठेवलंय की बाबा सगळ्यांना त्रास देण्यासाठी. गुडघ्यावर हे नम्रतेचं प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने गुडघ्यावर प्रार्थना केलेली आहे. येशू ख्रिस्ताने आजच्या दिनी लोक अनेक मंदिरांमध्ये काय केलं जातात? पाळक साहेब लोकांचे पाय धुतात, बरोबर आहे का नाही? आजच्याच दिनी तो 6 दिवस एकमेकांचे सगळेजण पाय धुतात. हे कशाचं प्रतीक आहे? नम्रतेचं प्रतीक आहे. हे नम्रते येशू ख्रिस्ताने देखील शिष्यांचे पाय धुतले. आणि त्यामुळे तुम्ही आणि मी नम्र नाही, आणि ह्या विधीला समोर कसं काय जाऊ शकतो याचा गांभीर्याने विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब तुम्ही आणि मी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामध्ये जेव्हा आपण पुढच्या मुद्द्याकडे जातो,
की पाप आपल्या जीवनामध्ये कॅन्सर सारखा आहे. आपल्या जीवनामध्ये कसं आहे? कॅन्सर आहे. पापाचं कॅन्सर लागले, आणि कॅन्सर माहित आहे पहिले लहान असतं, मग वाढत 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 जातं आणि एक दिवस संपवून जातं. आज आपण म्हणतो नाही नाही पाळायचं थोडासा हो, थोडासा लिहिता ज्यादा नाही, थोडासा पाप करता पाळायचं, ज्यादा नाही करता. अरे आमची पण काही इज्जत बिजत आहे की नाही? मोठे मोठे पाप कशाला करणार, थोडे थोडेच करतो आपण. हो प्रियानं, थोडे 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 वाढत जातात आणि एक दिवस आम्ही पूर्ण पापाचा पुतळा बनून जातो. आणि त्या दिवस येशू म्हणतो, मी तुला ओळखत नव्हतो, तू भूते काढले, तू चिन्ह चमत्कार दिले, तू साक्ष दिली, तू येशू येशू म्हणून अनेक गोष्टी केले, पुष्कळ संदेश दिले, पण तुझी आणि माझी कधी ओळख, तुझी आणि माझी कधी ओळखच नव्हती. कारण की पापाची भिंत, आड भिंत जी होती ती कधी देखील येशूला तू मोडूच दिली नाही. रहने दो प्रभू, मैं इधर सुरक्षित आहे, तू उधर सुरक्षित रे, असं म्हणून आयुष्य तू जगत राहिलेला आहे. आता वेळ आलेली आहे की ती पापाची आड भिंत ज्या वधस्तंभावर 2000 वर्षापूर्वी येशूने मोडलेली ती भिंत पाडण्यासाठी आपण, येशूने तर आपलं कार्य केलेलं, आता आपली वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. येशूने आपलं कार्य केलेलं, आज देखील तो इथे होस्ट म्हणून आहे, इथे होस्ट म्हणून तो बसलेला आहे, यासाठी की तुम्हाला आणि मला आशीर्वाद मिळावा. शिष्य देखील चुकणारे होते, परंतु आशीर्वाद घेऊन ते पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याने भरून महान सेवा त्यांनी केली. प्रेज द लॉर्ड. त्याची हीच इच्छा आहे की आज या प्रभोजनाच्या विधीच्या द्वारे तुम्ही शिष्य जे आहात ते शिष्य माझे प्रेषित बनावं. आणि प्रेषित लोक काय करतात? घोषणा करतात. प्रेज द लॉर्ड. प्रेषित काय करतात? घोषणा करतात. आणि त्या घोषणाकडे आपल्याला जायची गरज आहे. आणि त्यामुळे आपण ही बाब लक्षात ठेवावं की ही बाब जर आम्ही समजून घेतली नाही, याचं शिक्षण घेतलं नाही, तर आम्हाला ही बाब कळणार नाही. आज ही बाब जर तुम्हाला आणि मला कळाली तर तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सांगता यायला पाहिजे. प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रभुवचनाला बाळासाहेब हाच संदेश देणार का? प्रत्येक वेळेस तोच रिपीट करणार का? नाही. हे आम्हाला आता कळालेलं आहे, हे अपेक्षित आहे. आणि आपण पवित्र शास्त्र वाचतो, बायबल वाचतो, हे देखील अपेक्षित आहे. हा व्हिडिओ तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा, पाहिजे तेवढ्या वेळेस ऐका. काय गुन्हा करतो हे तुम्हाला दिसणार आहे, परंतु त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे हे पवित्र शास्त्र. प्रेज द लॉर्ड. इथे तुम्हाला सगळे चित्र, आपले जे काही स्कॅनिंग सगळे होतं, कोणते पाप, कोणते गुन्हे, कोणते प्रॉमिसेस, हे सगळं ह्याच्यामध्ये दिसतं. प्रेज द लॉर्ड. ह्याला निरंतर वाचा, तुम्हाला त्या पाप आणि अधर्मापासून लढण्याकरता बळ पण मिळेल आणि पाप आणि अधर्म काय ते पण कळेल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं अद्भुत कार्य देखील तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होणार आहे. परंतु प्रियांनो, प्रभू भोजनाशी कृपया तुम्ही खेळू नका. एक व्यक्ती जो समजा कॅन्सरच्या गोळ्या खातो आणि त्यांच्याकडे एक लहान बाळ आला, मम्मी मम्मी क्या खा रे, गोली खा रे, ले बेटा खा गोली कॅन्सर के, देल कर तुम्ही त्याला खायला. आपल्याला माहित आहे आपल्याला भयानक आजार आहे, हा बाळ लहान आहे, त्याचं ते खाण्याचा समय नाही. आपला इलाज करण्यासाठी आपल्याला ती गोळी खायची, आपण त्याला खाऊ घातलं तर त्याला कॅन्सर होऊन जाईल उद्या. हो प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा, याला गांभीर्याने घ्या. कारण की पापाचं कॅन्सर घालवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर प्राण दिलेले आहे आणि त्याबद्दल विस्तृत आपण उद्या ऐकणारच आहोत. परंतु आज जेव्हा आपण मेजापाशी येत असताना आपण ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की येशू ख्रिस्ताने या रक्ताच्या द्वारे एक करार केलेला आहे, त्याला नवा करार म्हणतात. प्रेज द लॉर्ड. जुना करार निश्चितच संपला नाही. जर संपला असता तर पवित्र शास्त्रात ठेवला असता का? नाही. ते म्हणतात अभी इसकी जरूरत नाही, निकाल दो. परंतु येशूने प्रत्येक जुना करारातले जे काही संदेश सांगितलेले सर्व शास्त्राला रिपीट केलेले आहे. तो म्हणतो मी मोडायच नव्हे तर काय करायला आलं? पूर्ण करायला. उद्या आपण बघणार आहे 6वा उद्गार काय पूर्ण झालेला आहे. परंतु आता नवा करार आरंभ झालेला आहे आणि नवा कराराच्या द्वारे आता देवाने आम्हासाठी एक होल्ला ठेवला नाही, एक निश्चितच मेमना किंवा इथे कोकरा ठेवला नाही. त्याने आम्हासाठी काय दिलेलं आहे? आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की लोकांनी त्या होला म्हणा किंवा हे प्राणी यांच्या रक्ताकडे दुर्लक्ष केले. त्यांना इझी वाटतं, मारो छुटो, मारो छुट गए. परंतु आता तसं सुटता येणार नाही. कारण की येशू हा त्याचा एकुलता एक पुत्र हा वधला गेलेला आहे आणि त्यामुळे येशूच्या द्वारे आणि आमच्यामध्ये राखलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे जी सुटका येशू मध्ये जाहीर केलेली आहे त्या सुटकेमध्ये तुम्हाला आणि मला चालायचं. प्रेज द लॉर्ड.
जुन्या करारामध्ये वलांडण्याच्या सणाच्या द्वारे कोणती सुटका दिली? मिस्रीची गुलामीतून सुटका मिळाली. आणि नव्या करारामध्ये येशूच्या द्वारे सैतान आणि पापापासून तुम्हाला सुटका मिळाली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता आम्हाला वलांडण सण पाळायची गरज नाही, तर आम्हाला आता प्रभू भोजनाचा हा विधी पाळण्याची गरज आहे, ज्याच्यामुळे पापामधून तुम्हाला आणि मला सुटका मिळते, ज्याच्यासाठी देवाची योजना पुत्राच्या स्वरूपात तुमच्यामध्ये आलेली. आणि तो म्हणतो, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी जातो खरा, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्याने तुम्ही काय करणार? पापाच्या विरुद्ध, सैतानाच्या विरुद्ध, अशुद्ध गोष्टीच्या विरुद्ध लढणार आहात. प्रेज द लॉर्ड. यस. हो प्रियांनो, आम्ही कमजोर आहोत, आम्ही दुबळे आहोत, हे देव ओळखतो. प्रभू भोजन गेल्यानंतर पण आम्ही चुकू शकतो, हे देखील देवाला माहिती आहे. त्यामुळे त्याने पवित्र आत्मा ठेवलेला आहे. जेव्हा तुम्ही चुकतात, जेव्हा तुम्ही गुन्हे करतात, पवित्र आत्मा तुम्हाला हालवतो, अरे भाई नाही नाही नाही, हे करायला नाही पाहिजे. बघ, तू बायबल वाचताना, तू प्रार्थना करणारा, तू सेवक, तू दास आहे, तू हे कोणते काम करत आहे? हे तुला शोभेल अशोभेलचा हा प्रश्न नाही, परंतु तू शोभेल अशोभेलचा प्रश्न नाही, पण तू देवाचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताचा रक्ताचा अपमान करत आहे. कोणाचा अपमान करत आहे तू? कारण की तू म्हटलेला आहे की प्रभू, मी हे स्वीकार करत असताना मी तुझ्या मागे चालणार आहे, मी तुझ्या मागे चालणार आहे. परंतु तू आता अशुद्धतेच्या मागे चालणार आहे. पवित्र आत्मा तुम्हाला हलवतो, फिरवतो, आणि परत आपण म्हणतो, खरोखर धन्यवाद असो आत्म्या, धन्यवाद असो प्रभूच्या वचना, धन्यवाद असो बायबल तुम्हाला दाखवलेलं. मी परत एकदा येशू तुझ्याकडे क्षमा मागतो. त्या क्षणी जेव्हा आपण पाप पदरी घेतो, देव तुम्हाला क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ती क्षमा वैयक्तिक असू शकते, परंतु आज क्षमेसाठी आपण एकत्ररित्या इथे आलेलो आहोत. आणि एकत्ररित्या येत असताना आपण ज्या गोष्टीची लक्षात करू की जर तुम्ही स्वतःचा न्याय निवाडा केला असता, काय करायचं आपल्याला आता? न्याय निवाडा. न्याय निवाडा म्हणजे आपण दुसऱ्याचाच न्याय निवाडा करतो. अरे वो इतना पापी, इतना गुन्हेगार, वो ले रहा तो मैं गया तो क्या फरक पडतो? मी तर त्याच्यापेक्षा चांगला आहे, बेटर आहे मी त्याच्यापेक्षा. हा जाऊ शकतो, ती जाऊ शकते, तो जाऊ शकतो, अरे मैं क्यों नहीं जा सकतो? आपण दुसऱ्याचाच न्याय निवाडा करत बसलेलं. प्रभूचं वचन काय करतो? स्वतःचा न्याय निवाडा कर आणि मग या प्याल्यातून पी आणि या भाकरीतून तू भोजन ग्रहण कर. प्रेज द लॉर्ड. तर तुला त्याचा लाभ मिळणार आहे. आणि ह्या गोष्टी आपण अनेकदा करत नाही, कारण की आपण जर ते केलं तर आपला काय होतं? आपने जो आनंद के टाइम है वो निकल जाता. कारण की आपण न्याय निवाडा केला की मग चुकीचे काम आपण करू शकत नाही. मौज मजा आपल्या त्याच्यामध्ये काय येतं? रिस्ट्रिक्शन येतं आणि आपण त्यापासून दूर जातो. आणि यासाठी प्रियांनो, आज लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त परत एक बार म्हणत आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा हा प्याल्यातून पितात, भाकरीतून खातात, तुम्ही माझ्या परत येण्याची काय करत आहात? घोषणा करत आहात. प्रेज द लॉर्ड. काय करत आहात? म्हणा, घोषणा करत आहात. घोषणा करत आहे की माझा येशू माझ्यासाठी मेला. बोला, माझा येशू माझ्यासाठी मरण पावला. माझा येशू तिसऱ्या दिवशी परत एक बार मृत्यूवर विजय प्राप्त करणार झाला. माझा येशू आज तो स्वर्गारूढ होऊन पित्याच्याकडे बसून माझ्यासाठी मध्यस्थी करतो. आणि ती घोषणा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कळतं की मैं येशू का पुत्र आणि मैं येशू की कन्या हो. प्रेज द लॉर्ड. कारण की हा मान हे माझ्या चांगुलपणामुळे, माझ्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर येशूच्या कृपेमुळे मिळालेला आहे. आणि जर ती कृपेचा लाभ आपल्याला निरंतर मिळत आहे तर त्याचा लाभ घेण्यासाठी आपण ही विधी निरंतर पाळा. काही जण म्हणते पाळायचा वो काय जमता नाही आपल्याला आत्मपरीक्षण वगैरे. ते काय आपल्याला, ते काय तुम्ही काय बोलले ना, ते काय आपल्याला जमत नाही, आपण जातो घरी आता उठून. प्रियांनो, तुम्ही हे करून आणखीन मोठा गुन्हा करता. कारण की येशू आला आणि येशूचा नाकार करून तुम्ही निघून चालला म्हणजे मग तुम्ही यहुदायस्कर्येत झालेला आहे. आता बाहेर गेला तर बाहेर अंधार आहे. आणि यहुदायस्कर्याने काय केलेलं आहे? स्वतःला, तुम्ही इथे येत असताना मागे फिरू नये. नुसतं तुम्हीच नाही तर तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला इथे घेऊन येणं तुमचं कर्तव्य. प्रेज द लॉर्ड. भावा बहिणी, मुला मुली, मला तो लाभ मिळाला, तुला देखील मिळणार आहे. आणि त्यासाठी मी तुला मंदिरात घेऊन जातो. आपण जाऊ, गुडघे टेकू, उपासना करू, पाप पदरी घेऊ, प्रभू वचनामध्ये सहभाग घेऊ. बघ, सर्व आजार, सर्व संकट, सर्व व्याधी, सर्व शाप, सर्व क्रोध हे नाहीसे होणार आहे. प्रेज द लॉर्ड.
प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की आज परत एक वार त्या गोष्टीचा आणि विशेष करून पवित्र पित्या वधस्तंभाच्या त्या सर्व लाभाचा मी आज विचार करत असताना येशू परत एक वार आम्ही जुना करार आणि नवा करार, बलांडन सण आणि त्याचप्रमाणे प्रभू वचनाची स्थापना या दोघांचा विचार केला असताना आम्हाला कळतं पवित्र पित्या की जो सावधगिरीचा इशारा दिला तो देखील महत्वाचा आहे. परंतु त्या अगोदर तू आम्हासाठी मरण पावलेला आहे आणि तुझं मोडलेलं शरीर याचा आम्ही पवित्र परमेश्वर आज जरी आस्वाद घेत असलो, परंतु ते मोलवान शरीर आहे. त्याला अनुलक्षून पवित्र पित्या आमचं शरीर देखील येशू मध्ये मोडलं जावं. आम्ही देखील दुःख, क्लेश, संकट या करत असताना पाप, अधर्म, अशुद्ध पासून पळावं ही तुझी इच्छा आहे. तुझं रक्त आम्हासाठी सांडलं गेलेलं आहे, त्याचा लाभ देखील आम्हाला घेणार आहोत आणि आमच्या रक्तामध्ये पवित्र पित्या येशूचं रक्त भिनलेलं आहे. त्यामुळे आम्ही शुद्ध रक्तवाले आशीर्वादित लोक झालेलो. तुझ्या रक्ताच्या द्वारे आम्हाला सर्व अधर्म पापाची शुद्धता, तुझ्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आरोग्य मिळतं आणि येशू रक्त जय म्हटल्यानंतर सैतान व सैतानी सत्ता देखील पळते. हे सर्व अधिकार जर आज तू आम्हाला दिलेले आहे आणि आम्हाला पुत्र आणि कन्या म्हणून स्वीकार केलेले, तर आज परत एक वार आम्ही गुडघे टेकणारे, प्रार्थना करणारे आणि आशीर्वादित होणारे. आज परत एक वार आभार मानतो की 2000 वर्षापूर्वी जे विधीची जो स्थापना केली त्याचं मर्म, त्याचं रहस्य आज आम्ही जाणून घेतलेलं आहे. पित्या ते आम्ही कधी देखील विसरता कामा नये आणि त्यामध्ये आम्ही निरंतर चालत असताना सदोदित आमच्याद्वारे तुझाच गौरव व्हावा अशी अनुग्रह आणि कृपा कर प्रभू येशूच्या नावात. आमेन आमेन आमेन. यावेळेस गीत क्रमांक 508